जाखो राखे साया मार सकेना कोई. या ओळी मला प्रकर्षानं जाणवल्या, प्रकर्षानं आठवल्या. कारण कारण तसंच आहे. वीर सावरकर स्विमिंग टँक बारामती येथे 2-3 दिवसापूर्वीच तळ्यावरती टँकवरती शेकडो माणसं आहेत. गच्चीत तेवढेच बसलेले आहेत, खाली तेवढेच आहेत आणि पोहतातही तेवढेच. त्याच्यात लहान आहेत, मोठे आहेत, वयोवृद्ध आहेत, जाणकार आहेत, सगळ्या प्रकारचे आहेत. पण या सगळ्या लोकांचा डोळा चुकून एक शिवाजी नावाचा एक मुलगा पोहता पोहता अचानक सगळ्यांचा डोळा चुकून तो कधी कसा बुडाला कुणाला काहीच लक्षात आलं नाही. तो बुडाला आणि तळाशी निश्चित जाऊन पडला, संपला तो. असं वाटलं, पण बाहेर एक आजोबा बसले होते. त्यांचं लक्ष बारीक होतं. त्यांनी पाहिलं, अरे या तळाशी एक मुलगा निश्चित पडलाय. आणि अचानक धांदल उडाली, अचानक एक गडबड उडाली. अचानक वीर सावरकर स्विमिंग टँकचा जीवरक्षक दत्तू चित्त्याच्या वेगाने, सशक्त बॉडी बिल्डर चित्त्याच्या वेगाने धावत आला. क्षणाचाही विचार न करता त्यांनी वेगाने तलावात उडी टाकली. त्याला साथ दिली आशीर्वाद हॉटेलचा पप्पू नावाचा एक मुलगा. या दोघांनी धावत 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 जाऊन वेगाने तो मुलगा जिथे बुडाला होता तिथे तळाशी जाऊन त्याला अलगद उचललं. स्विमिंग टँकमध्ये बाहेर काढणं इतकं सोपं नाही. 25 मीटरचा स्विमिंग टँक आहे. त्या मुलाला बाहेर काढलं. ज्यावेळेस या मुलाला बाहेर असं झोपवलं, पाहणाऱ्यांचे सगळ्यांचे श्वास रोखले होते. सगळ्यांचं काळीज थरथरत होतं. काय होतंय, काय झालंय, जिवंत आहे का नाही, किंवा काय होईल, कसं होईल. प्रत्येकाचं मन विचारात पडलं होतं. प्रत्येकजण काळजीत पडला होता. प्रत्येकजण देवाचा धावा करत होता. अरे पण देव कुठे आहे, कुठे आहे देव? देव जिममध्ये होता. राधे खलाटे नावाचा डॉक्टर. अरे अशा वेळेस दत्तू आणि पप्पू आणि काही माणसानं त्याला बाहेर काढलं, पण खरी उपचाराची गरज होती. राधेय खलाटे नावाचे डॉक्टर देवाचं रूप घेऊन धावत आले, वेगाने धावत आले. आणि या शिवाजी नावाच्या या मुलाला त्यांनी कृत्रिम श्वास दिला, CPR दिला, छाती दाबली, तोंडात तोंड घालून फुंकलं आणि मग हळूच त्याचा श्वास वाढला. मग त्याला घेऊन प्राथमिक उपचार केले. आज तो ठणठणीत बरा आहे. आज तो सुखरूप आहे. आज तो खुशाल आहे. आज तो जिवंत आहे. आणि या शिवाजीच्या हातून निश्चित एक चांगलं मोठं कामही होणार आहे आयुष्यात. म्हणून मला एवढंच म्हणावंसं वाटतंय, हे जाखो राखे साया मार सकेना कोई. काळ आली होती, काळ आला होता, वेळ आली नव्हती. वैरी आला होता, वैरी टपून होता, पण वेळ आली नव्हती. आणि ही देवासारखी माणसं, दत्तू असू द्या, पप्पू असू द्या, ते आजोबा असू द्या, हे डॉक्टर असू द्या, माणसात देव आहे म्हणतात, याच माणसात देव आहे. दत्तू, पप्पू, राधे डॉक्टर, आजोबा यांनी देवाचं काम केलं. खरंच म्हणून मी सूर्यकांत भालेराव सर यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि शतशः तुमचे आभार मानतो आणि तुम्हाला एक कडकडीत शालुठी मारतो आणि या मुलाला त्याच्या भावी जीवनाच्या हार्दिक शुभेच्छाही देतो. अरे डरो मत, घाबरू नकोस. तुझ्या हातून फार काही चांगल्या गोष्टी होणार आहेत. स्वतःची काळजी घे, अभ्यास कर,
मन आणि शरीर तंदुरुस्त ठेव, सशक्त ठेव. आईवडिलाचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच. म्हणण्याच्या गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत. शिवाजी, तुला पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर, पप्पू, दत्तू, आजोबा आणि सर्वच तिथे पाहणारे ज्यांनी ज्यांनी मदत केली ती ज्ञात अज्ञात सर्वांना माझे हार्दिक हार्दिक आभार, अभिनंदन, कौतुक, धन्यवाद. थांबतो. मी सूर्यकांत भालेराव आणि पुन्हा एकदा सांगतो, अरे काठावर उभ्या असलेल्या पालकांनी वरून पोहत असणाऱ्या, आत पोहत असणाऱ्या बालकाला आदेश देऊ नका. तो एक व्हिडिओ वेगळा होईल. थांबतो.